पुण्यात कात्रज कचरा डेपो प्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. नागरिकांकडून कारवाईची मागणी होते. नमस्कार, मी गणेश मोरे. आपण पाहत आहे सिटी प्लस मराठी. पुणे शहरातील कचरा व्यवस्थापनाशी संबंधित गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला असून कात्रज कचरा डेपो परिसरातील प्रकल्पावर मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. बिबेवाडी येथील रहिवासी उमेश जालिंदर शिंदे यांनी याबाबत माध्यमाद्वारे आवाज उठवला आहे. मी उमेश शिंदे. आपल्याकडं एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा घेऊन आलोय मी आज. आपल्या पुणे शहरामध्ये धावत्या जनजीवनमध्ये जो आपला रोजचा महत्त्वाचा जो मुद्दा आहे कचऱ्याचा विषय, तर अशा कचऱ्याच्या विषयामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मी समोर मांडायचा प्रयत्न करणार आहे. आपल्या संबंधित कचरा प्रकल्प पूर्णपणे अनधिकृत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले असून गेल्या 2 महिन्यांपासून ते या प्रकल्पाचा पाठपुरावा करत आहेत. आपल्या कात्रज भागामध्ये कात्रजच्या चौकामध्ये एक कात्रजचा कचरा रॅम्प आहे. तर त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे. तर त्या अनुषंगाने मी तिथं छोटे मोठे प्रयत्न केले की ते उघडकीस करण्याचे, पण त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे पुढारी असतील किंवा मोठे मोठे अधिकारी असतील त्यांचे दबाव पण आलेत त्याच्यामध्ये. पण तरीसुद्धा मी महानगरपालिकेचे आपले उपायुक्त साहेब माननीय अविनाश सकपाळ साहेब यांची भेट घेऊन त्यांच्याकडं पाठपुरावा पण केला त्या गोष्टींचा. पण गेली 2 महिने झाले माझ्या असं निदर्शनास येतंय की ह्या गोष्टीला त्यांच्याकडं काय म्हणजे प्रतिसाद भेटत नाही. तर माझी अशी त्यांच्याकडं आणि पुण्याचे आयुक्त त्यानंतर पुण्याचे महापौर यांच्याकडे माझी एकच प्रमुख मागणी असेल की इथं खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालला आहे, तर त्या भ्रष्टाचाराला आपण कुठेतरी आळा बसवणं गरजेचं आहे. उपायुक्त अविनाश सकपाळ यांनी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी न करता अहवाल सादर केल्याची शंका व्यक्त करण्यात आली. तसेच त्या अहवालाची माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नसल्याचं शिंदे यांनी म्हटलंय. भ्रष्टाचार म्हणजे नेमकं काय आहे प्रकरण? आता भ्रष्टाचारामध्ये सगळ्यात प्रमुख मुद्दा म्हणजे कसं, आता आपला रोजचा जो कचरा येतोय तर त्याच्यावरती आले की तिथं वजन वाढवण्याचा प्रकार चाललाय. म्हणजे तिथं 1 टनाचा जर माल असेल तिथं 3 टन केला जातोय. दुसरी गोष्ट, जिथं प्लॅन्ट काहीच काम करत नाही असे काही प्लॅन्ट त्यांनी टाकलेले आहेत आणि त्याच्यावरती महिन्याला नाही म्हणताना 20 ते 25 लाखाचं तिथं बिलिंग काढलं जाते तिथं. तर मग असे खूप काही मी व्हिडिओज पण घेतलेले आहेत. मी त्यांचा पाठपुरावा पण केलाय. आयुक्तांपाशी जाऊन पण मी उपायुक्तांपाशी जाऊन सुद्धा ह्या सगळे प्रश्न मांडलेत, पण त्याच्या गोष्टीवरती काहीच त्यांच्याकडनं रिप्लाय मिळत नाही. हाच ना वजन? हो. आताचं वजन हे 930. आणि मोकळ्या गाडीचं वजन? मोकळ्या गाडीचं एवढं आमचं आता तुम्ही वजन करून आल्यानंतर तुम्हाला किती सांगितलं त्यांनी, किती माल आहे तुम्ही? आहे तेवढं मला गाडी फुल भरलेली असते. काय बाजू सगळं पाणी आधी शोधलं नाही, ह्या ते शोधलं. मी काय म्हणतोय, 8 टन म्हणजे काय मजाक नाही. 800 किलो झालं. 800 किलो ह्या कचऱ्याचं वजन आहे. हा पहिलेच ऑलरेडी पडलेला आहे. तुमच्या आधी एक गाडी सोडून गेली. तुमचं 8 टन 6 टन 5 टन जे काही मला ते आत्ता एंट्री झाली आम्ही ते तर दाखवा ना तुम्ही मला. इथं खाल्ली गेली आम्ही कात्रज गेली. कात्रज रॅम्पला खाली केली, बरोबर आहे. पाणी सोडायला एवढं पेट्रोल काय म्हणजे महानगरपालिकेचं वाया गेलं आहे का? रोडवर कुठं पाणी सोडलं बोंब त्या प्लॅन्टमध्ये सोडता येत नाही का? तिथं पाण्याची व्यवस्था नाही केलेली आहे का? नाही, तिकडे सोडून हा फक्त पाणी सोडायचा प्लॅन्ट आहे का हा इथं? तुम्हीच सांगा खरं, एवढा मोठा प्लॅन्ट केला कशासाठी केला हा प्लॅन्ट? या संपूर्ण प्रकरणात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताचा संशय व्यक्त करण्यात येत असून यामागे मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप शिंदे यांनी केलाय. माझं असं निदर्शनास आलंय की उपायुक्त साहेब याच्यावर काय कारवाई करत नाही. अधिकारी लोक याच्यावरती उडवडीची उत्तर देत आहेत. म्हणजे याचा अर्थ त्यांचं काहीतरी संगनमत ठरलेलं असेल. तर त्यांचं जर संगनमत ठरलेलं असेल त्याच्यामुळे हे लोक कारवाई करत नाही त्याच्यावरती. तर माझा प्रमुख मागणी एकच आहे की हे प्लॅन्ट जे चालू नाहीयेत, ज्यांच्यावरती आपण 15-15, 20-20 लाखाचे बिलिंग काढतोय, असे प्लॅन्ट जर कार्यान्वित नसतील, ते जर काही कामच करत नसतील त्या प्लॅन्टवरती, तर ते प्लॅन्ट चालू ठेवणं अयोग्य आहे तिथं.
दरम्यान या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी शिंदे यांनी केली. अन्यथा सर्व पुरावे संबंधित विभागासह राज्याचे आरोग्य मंत्र्यांकडे पाठवून पुढील कारवाईची मागणी करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय. महानगरपालिकेच्या अधिकृत प्लॅन्ट आहेत ते, पण त्याच्यावरती कंत्राटी लोकांचं कॉन्ट्रॅक्ट असल्या कारणाने तिथं माल जातोय त्यांच्याकडनं, पण त्या मालावरती काहीच प्रोसेस होत नाही असे माझ्याकडे प्रूफ पण आहेत. हा, आणि दुसरी गोष्ट, जर तुमचं जर तिथं प्रोसिजर झाली तरच तुम्हाला तिथं असा म्हणजे तुमच्या निदर्शनास कुठला पॉइंट आला की तिथं प्रक्रिया होत नाही, फक्त दाखवलं जातं, बिलं उचलली जाते? आता कात्रजच्या भागामधलं एक रेल्वे म्युझियम म्हणून एक प्लॅन्ट आहे. कात्रजच्या तळ्याच्या जवळच तो प्लॅन्ट आहे. तर त्या प्लॅन्ट वरती रोजचं 60 ते 70 टन माल जातोय, ओके. पण तिथं काय प्रोसेस होत नाही. कारण तिथं प्रोसेस जर झाली असती तर त्यातनं बायोगॅससाठी पण तिथनं मलमिश्रित पाणी निघणं गरजेचं आहे. त्यानंतर शेतीसाठी पण तिथनं काहीतरी प्रोडक्ट निघणं गरजेचं आहे. तिथं काहीतरी प्रक्रिया होणं गरजेची. तिथं नवीन मशिनरी लावलेले आहेत, पण तिथं काही म्हणजे त्याचा फॉलोअपच होत नाही. असं निदर्शनास येतं की तिथनं परत माल घेतात आणि दुसरीकडे कुठेतरी जाऊन फेकतात येतो माल. म्हणजे तिथं असं काही कचरा वगैरे काही दिसलं नाही? कचरा दिसतोय, तुमचा माल जातोय तिथं रोज, त्यांचा माल जातोय तिथं, पण त्याच्यावरती काय प्रक्रियाच होत नाही. प्लॅन्टचं बिलिंग कसं निघतंय, तुमची ज्या टायमाला प्रक्रिया होईल त्या टायमाला तुमचं प्लॅन्टचं बिल निघलं जाते. असे किती टनाचं माल रोजचा येतो? माझ्या माहितीनुसार तरी मी माहिती जेवढी घेतली तेवढ्या ह्याच्यामध्ये तर 50 ते 70 टनाचा माल तिथं रोजचा जातोय कात्रज रॅम्प मधनं, बरं. पण त्याच्यावरती काही प्रोसेस होत नाही. या आरोपामुळे महापालिकेच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. असे असून प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.